नमस्कार. मी डॉक्टर हळदीपूरकर. आज आपण मोतीबिंदूबद्दल बोलूया. आपल्या डोळ्याच्या आत जी लेन्स असते, क्रिस्टलाइन लेन्स म्हणतो आपण त्याला, आणि त्या लेन्समध्ये काही वेळा डाग पडतात आणि असे डाग पडले की जसं कॅमेराच्या लेन्सवर जर डाग पडले आणि आपण फोटो काढायला गेलो तर चांगला फोटो येत नाही. तसंच जेव्हा मोतीबिंदू व्हायला लागतो तेव्हा आपण जे बघतो ते आपल्याला तितकंसं स्वच्छ दिसत नाही. त्याच्यात ते थोडंसं पुसट व्हायला लागतं. कित्येकदा पेशंट विचारतो, पण मोतीबिंदू झालाय म्हटलं, मोतीबिंदू झालं तर आम्हाला कळणार कसं? कारण मोतीबिंदू 50च्या नंतर सगळ्यांना होत असतो, कारण तो एक एजिंग प्रोसेस असतो. पण ज्यांना त्याचा त्रास व्हायला लागतो तो नॉर्मली त्रास संध्याकाळच्या वेळी सुरुवातीला सुरू होतो. कित्येकदा आपण म्हणतो संध्याकाळी समजा ड्रायव्हिंगला गेलो तर थोडासा त्रास होतो. काही जण त्यांना ड्रायव्हिंग करायचं असतं ते रात्रीचं ड्रायव्हिंग अवॉइड करायला लागतात, किंवा रात्री कुठं लाईटिंगमध्ये गेलं आणि प्रखर उजेड असेल तर लाईट पसरल्यासारखा वाटतो. अशा सगळ्या सिम्पटम्स यायला लागले की आपण समजतो की चला आता आपल्याला मोतीबिंदू आला. मग जसा मोतीबिंदू वाढत जातो तसं इव्हन उन्हामध्ये किंवा लांब बघताना आपल्याला त्रास व्हायला लागतो. अशा काही सिम्पटम्स ह्या येत असतात. पण मोतीबिंदू कुणाला होतो असा एक प्रश्न येतो. हा मोतीबिंदू कुठल्याही एजमध्ये येऊ शकतो. अगदी न्यूबॉर्न बेबीजना सुद्धा मोतीबिंदू असू शकतो, किंवा शाळकरी मुलांना सुद्धा डेव्हलपमेंटल एनॉमली म्हणून कॅटरॅक्ट होऊ शकतो. आणि कित्येकदा डोळ्याला मार लागला, फायर क्रॅकरची इंजुरी झाली तर त्यामुळे सुद्धा मोतीबिंदू येतो. एक काळ होता जेव्हा मोतीबिंदू पूर्ण पिकल्याशिवाय काढत नव्हतो. पण आत्ता ज्या दिवशी आपल्या रोजच्या डे टू डे लाईफस्टाईलमध्ये चेंज व्हायला लागतो, समजा आपल्याला उदाहरणार्थ रात्री ड्राईव्ह करायचं आणि आपण ड्रायव्हिंग करू शकत नाही, आपण ड्रायव्हिंग बंद करतो, किंवा रात्री खूप वाचायचे, टी व्ही बघायचा, टी व्ही बघता तितकंसं स्वच्छ दिसत नाही. अशा काही सिम्पटम्स यायला लागल्या की त्या स्टेजमध्येच मोतीचं ऑपरेशन केलं तर मग भले मोतीबिंदू फारसा पिकलेला नसला तर इट डझंट रिअली मॅटर. आपण जेव्हा मोतीबिंदूचं ऑपरेशनबद्दल बोलतो तेव्हा मोतीबिंदूचं ऑपरेशन हे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकाराने केलं जातं. आत्तापर्यंत स्मॉल इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरी ह्या एका टेक्निकने केलं जायचं. पण गेल्या 25 वर्षामध्ये फेको एमल्सिफिकेशन नावाची टेक्निक ही फार पॉप्युलर झालेली आहे. आणि ह्या टेक्निकचा मोठा ॲडव्हान्टेज असा असतो की छोट्याशा एका छिद्रातनं मोतीबिंदू ह्या फेको मशीनने काढला जातो आणि लेन्स तिथं बसवली जाते. त्यामुळं ऑपरेशनच्या नंतरची पेशंटची जी रिकव्हरी असते ते बऱ्यापैकी फास्ट असते. म्हणजे ऑपरेशन झालेल्या नेक्स्ट डे, म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशीसुद्धा आम्ही पेशंटला एनकरेज करतो की तुम्ही आता तुमचं घरातलं रुटीन काम चालू करा, टी व्ही बघा, स्वयंपाकघरात जा. या सगळ्या गोष्टी आज पॉसिबल झालेल्या आहेत कारण टेक्नॉलॉजी एवढी वाढलेली.